आदित्य केचप, सकाळी सकाळी माझी कशी काय आठवण आली? हेमंत काका प्लीज, हिरा कुठे आहे? हे बघ, तिच्याबरोबर जर तू काही बरं वाईट केलंस ना तर. अरे पण मी तिचा बरा वाईट कसा काय करणार? ती माझ्याकडे नाहीच आहे, ती तुमच्याकडे आहे ना. म्हणजे हिरा तुमच्याकडे नाही आहे? सर, हिरा कुठेच नाहीये, ती गायब झालीये. ती तिच्या घरी नाहीये, ती ब्रह्म्यांकडे नाहीये. सर, ती सगळे पुरावे घेऊन गायब झाली. गायब झाली? पुरावे गायब, साक्षीदार गायब, सगळंच गायब झालं यांच्याकडून. मग आपण तरी का थांबलोय? चला रे, आपण पण निघूया. हो थांबा थांबा, फक्त 10 मिनिटं थांबा. दरवेळी आम्हाला बोलून दिशाभूल करत आहात तुम्ही. आता बास, चला रे. ऐका ना, तुम्ही फक्त 10 मिनिटं थांबा. कदाचित अहो थांबा, अहो प्लीज एकदा ऐकून. अहो मिळाली 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 मिळाली, कोर्टाची ऑर्डर मिळाली. आता आपल्या हिराला आपल्यापासून कोणी हिरावू शकत नाही. काय चेहरा काय पाडून बसलाय? अरे बोला ना काहीतरी. बंधू, सगळं फिसकटलंय. सगळे पुरावे आणि ते पुरावे देणारी हिरा आपल्या हातून निसटली आहे. जे हिराबाई सापडली नाही, आई कुठे ती? आता ती कुठे आहे हे फक्त तीच सांगू शकते. काय रे, कुणाचा फोन आहे? अनोळखी नंबर आहे. अरे उचल उचल, ते हिराबाईचाच असेल. आणि लाऊडस्पीकरवर टाका फोन. हॅलो. बाई 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 बाई, सिंधू तू? अय्या, वेगळ्या नंबरवरून कॉल केला तरी आवाज ओळखलात तुम्ही माझा? हे बघ सिंधू, आम्ही ऑलरेडी इकडे आमच्या व्यापात अडकलेलो. आता मला तुझा मनस्ताप नको, आणखी मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये. फोन ठेवून दे. इच्छा असो वा नसो, तुम्हाला माझ्याशी बोलावंच लागेल आणि माझं ऐकावं सुद्धा लागेल. कारण हिरा माझ्याकडे 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 माझ्याकडे. आता ती माझ्या ताब्यात कशी आली, कधी आली, कुठून आली, तिचं मी काय करणार आहे, तुमचं मी काय करणार आहे, असे अनेक प्रश्न पडले असतील नाही तुम्हाला? सिंधू, वाटेल ते बोलू नकोस. ती असली थट्टा करत बसायला आणि ऐकायला आमच्याकडे अजिबात वेळ नाहीये. अहो, 21 वर्षापूर्वी नशिबानी माझी केली ना, ती होती थट्टा. पण आज तेच नशीब फळफळलंय. सोन्याच्या पावलांनी, हिराच्या रूपात साक्षात लक्ष्मी आलीये माझ्या घरी. तेव्हा आता तुम्ही सुद्धा तुमच्या घरातली तिजोरी खुली करा आणि त्यातली थोडी दक्षिणा मला द्या. म्हणजे मी या लक्ष्मीला तुमच्या घरी पाठवते. तुला वेळ तरी लागलाय किंवा तू खोटं तरी बोलतेस? खरं काय आणि खोटं काय ते कळेलच तुम्हाला थोड्या वेळात. पण तोवर 10 कोटी रुपयांची व्यवस्था करून ठेवा. कारण ते हाती आल्याशिवाय मी काही हिराला तुमच्या ताब्यात देणार नाही. संकट वेगवेगळ्या स्वरूपामध्ये समोर उभी राहत आहे. एकाशी लढलं की दुसऱ्याशी लढलं की तिसऱ्याशी लढलं की आता ही सिंधू, हे भूतकाळातलं भूत सिंधूच्या रूपाने समोर येऊन उभं राहिलंय. त्यावेळी मी तिला अद्दल घडवत होतो तर तुम्ही मला रोखलं आणि आता ती काय करते बघताय का? दादा मामा, तुम्ही जरा शांत व्हा. चिडचिड करू नका प्लीज. शांत शांत होऊन काय होणार? आणि शांत होऊ कसा? ती हिरा त्या सिंधूच्या ताब्यात आहे, ऐकलत ना? अरे दादा, ती सिंधू बोलली आणि तू विश्वास ठेवलास?
अरे तुला तर जास्त अनुभव आहे तिच्या खोटेपणाचा. नाही तर काय, तर कित्येक वेळा आपल्याशी खोटं बोलली. मी तुला लिहून देतो, हिरा तिच्याकडे नसणार. काय आदित्य? नाही, मला पटतंय तुझं, पण मग ती हिरा आहे कुठे? कारण ते जेडीच्या माणसांनाही माहित नाही. मी त्यांचा आवाज ऐकला फोनवर, तेही आपल्या एवढेच कन्फ्युज होते. पण जेडी कशावरनं खरं बोलत असेल? जर का जेडी सुद्धा खोटं बोलत असला तर? आणि सिंधू मामी आणि त्याची जर काही मिली भगत असली आणि ते दोघं मिळून आपल्याशी खोटं बोलत असतील आपल्याला त्रास द्यायला, तर एक मिनिट, आपण ना काय असेल याचा विचार करून ना आत्ताच पॅनिक होतोय. आपण जरा शांत होऊयात आधी. शांत राहायला काय होणार आहे? खरं खोटं कळणार आहे? काय ग, बोलत का नाही? कोणाचा मेसेज आहे? सिंधू मामींचा. त्यांनी हा व्हिडिओ पाठवला, हे बघा. अहो मला सोडा की, मी पाया पडते तुमच्या. बरं नका सोडू, पण त्या कचऱ्याच्या बदबूचं काहीतरी करा. मला श्वास घ्यायला त्रास होतोय. मग काय करू? ऑक्सिजन सिलेंडर मागवू? तुम्हाला जमल ते करा, पण करा काहीतरी. ए सटवे, जास्त जीप चालवू नकोस हा. नाही तर हात आणि डोळे बांधले तसं तोंड पण बांधून टाकेन. सिंधू म्हणते ते खरंय. अरे पण मग ते करायचं काय? तू काळजी करू नकोस, काढू आपण काहीतरी मार्ग काढू. हा, आणि हिरा सिंधूच्या हातात आहे म्हणजे सेफ आहे. ती जर जेडीच्या हाती लागली असती तर तिचा जीव गेला असता. मला माझी मम्मी हवी आहे, आत्ताच्या आत्ता, राईट नाव. सांगा ना पप्पा, बोला कुठे आहे माझी मम्मी? अरे मला माहित नाही रे बाबा. खोटं बोलताय तुम्ही. यू आर अ लायर. ती तुमचा बँड वाजवणार होती ना, म्हणून तुम्हीच तिला कुठेतरी गायब केले. अरे बाबा मी कायच केला नाही. मग करा, माझ्या मम्मीला माझ्या समोर उभं करा. नाहीतर मी अरे काय करतो काय? नाहीतर ना मी काय येडा आहे काय तू? ठेव इकडे. जीव देन काय मजा वाटलं काय तुला? मम्मी, हॅलो. काय? कसा वाटला बिन लग्नाच्या बायकोचा व्हिडिओ? ए सिंधू, काय खुफिया बनती आहे तू? हाय कुठे आणि हे कुठे आहे हिरा? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आणि तुमची लाडकी हिरा सुद्धा पुराव्यांसकट तुम्हाला परत देणार. फक्त त्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागेल. जास्त नाही, फक्त 15 कोटी आणि एक 3 BHK घर. हे लालची लोंबडी. ए माजलेल्या बैला, आवाज आणि माज दोन्ही कमी कर आणि बऱ्या बोलांनी मी सांगते तसं कर. आणि हो, गेल्या वेळी दगड धोंडे घातले होतेस माझ्या पदरात, यावेळी चुकून सुद्धा तसं करू नकोस बरं. नाहीतर हिराला घेऊन मी सरळ पोलीस स्टेशन गाठेन आणि मग तेच दगड धोंडे फोडत बसावं लागेल तुला, खडी म्हणून तुरुंगात. हे तुझी आई म्हणजे ना पनवती आहे, पनवती. माझ्या आयुष्यात आले आणि माझ्या आयुष्याचे फाशे उलटे फिरायला सुरुवात झाली. सगळं ठीक होईल पप्पा. मम्मीला फक्त परत आणा. ती एकदा आली ना की सगळं ओके होऊन जाईल. आणि त्या बाईला पाहिजे ते द्या, पण प्लीज मम्मीला परत घेऊन या. नाहीतर तुमची प्रॉपर्टी, तुमची कंपनी गेली समजा आणि मी स्वतःचा जीव देईन. ए बाबा, सारखा जीव देईन काय आहे? हे काय करायचं कळतच नाही. काय करावं तेच कळत नाहीये. त्या मुहूर्तावरती ह्या बाईशी लग्न केलं मी कोणाच ठाऊक. दादा, तुझा लग्नाचा मुहूर्त चुकला असेल, पण ह्या सिंधू वहिनीचा एकही मुहूर्त कसा चुकत नाही? अरे जरा काय आपण चांगलं काम करायला लागलो की आडवी आलीच. मांजरच ती आडवी जाणारच. मांजर आडवी गेल्याने काहीही वाईट होत नाही.
आणि ही माणसं आडवी गेल्याने तर काहीच वाईट होणार नाही. सही, ये कॉन्फिडेंस है ना सिर्फ तुम में दिख रहा है, बाकी किसी को नहीं लग रहा है. नाही बरोबर आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणालाही गृहीत धरून रिस्क घेणं शक्य नाही. फिर हम क्या करें? उनको पैसे दे दे. नाही अजिबात नाही. आता तिच्याशी कुठलेच सौदे करायचे. ती पैसे उकळून घेईल, मग परत काहीतरी खोडी करेल. मग आता आहोत त्यापेक्षा जास्त फ्रस्ट्रेट होऊ. मग आता आपण काय आहोत? फ्रस्ट्रेट आहोतच ना. बंधू, आपण बाहेर पडूया का? सिंधूला हुडकून काढू आणि त्या हिराबाईला सोडू आणि सिंधूचा कायमचा बंदोबस्त करू. नाही नाही, भलत्या भानगडी करू नका. हे बघा, आदित्यला न्याय मिळवून देणं आणि त्या जेडीला धडा शिकवणं हेच आता महत्वाचं आहे. बाकी काही करू नका. पण त्यासाठी सिंधू वहिनीनं तोंड द्यावंच लागणार ना. असं नाही तर तसं. आपण एकदा त्यांना फोन करून बघूयात का? किसे? सिंधू को फोन? सही, लातों के भूत है ना, बातों से नहीं मानते. पण एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? हा, हो ना? शुअर. हो 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 हो, लाव फोन, लाव फोन, लाव. बाई 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 बाई, माझा तर विश्वासच बसत नाहीये. आज दिवस पश्चिमेला उगवलाय की पूर्वेला मावळलाय? खुद्द माझ्या सुनेनी मला आपणून फोन केलाय. झालं तुमचं? आता मुद्द्यावर येऊया, कारण तुमचं हे सगळं ऐकायला खरंच वेळ नाही आता आमच्याकडे. पण मी कुठे म्हणते वेळ घालवा म्हणून. तुम्ही फक्त तुमच्याकडे असला नसलेला पैसा घालवा आणि तुम्हाला हवी ती वस्तू मिळवा. म्हणजे कसं आहे, तुम्हाला तुमची लाटकी हिरा मिळाली म्हणून तुम्ही खुश आणि मला माझे पैसे मिळाले म्हणून मी खुश. तुमच्या या हक्कांबद्दल वगैरे ना नंतर शांतपणे बसून बोलूयात आपण. हवं असलं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देते मी तुम्हाला तसं. पण आता तुम्ही हिराला सोडा. नंतर मध्ये फार अंतर असतं मुली. 21-22 वर्ष अनुभव घेतलाय मी त्याचा. आज माझ्या हाती आयती संधी चालून आली. ती मी तुझ्यावर विश्वास ठेवून सोडून देऊ म्हणतेस? नाही नाही, ना मी ही संधी सोडणार, ना तुमच्या हिराला सोडणार. ठीक आहे, नका सोडू. बंधू मामा, किडनॅपिंगच्या केसमध्ये किती वर्ष जेलमध्ये टाकता तो? ए सटवे, अगं तू अडचणीत आहेस आणि मला कसल्या धमक्या देतेस? ठीक आहे, तुम्हाला पैसे देणं नाही जमणार ना. दुसरं जेडी नावाचं गिऱ्हाईक तयार आहे. त्याला देऊन टाकते मी हिरा. तुम्ही देताय त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे द्यायला तयार आहे मला तो जेडी का फेडी. मीच आपली अजूनपर्यंत तुमच्यासाठी थांबली, कारण कितीही झालं तरी आपलं नातं आहे ना शेवटी. हे बघ, तुझं आणि आमचं काहीही नातं नाहीये. ते जर का तू मानलं असतंस ना तर असं वागली नसतीस आमच्याशी. हे बघा, ते चूक बरोबर वगैरे शिकवत बसू नका मला. आता जे काय आहे ते हे असं आहे, तेव्हा लवकर काय ते ठरवा आणि सांगा मला. हे बघ, आमच्याकडे तुला द्यायला पैसा नाहीये. हो हो, माहितीये ना. आता नशीब बदलणार आहे तुमचं. तुमचा भाचा आदित्य कश्यप उर्फ आदित्य देसाई, देसाई ग्रुप ऑफ कंपनीचा मालक, गडगंज श्रीमंत आहे तो. तो सगळा आता तुमचाच होणार आहे. तेव्हा त्या तिजोरीच्या चावीसाठी थोड्या दिडक्या द्या की मला. बघ सिंधू, एक गोष्ट लक्षात ठेव, आम्हाला आदित्यच्या इस्टेटीत काहीही रस नाहीये. आम्हाला फक्त त्याचा हक्क मिळवून द्यायचा आहे. तो हक्क त्याला मिळवून देण्यासाठी म्हणून जर तुला काही. दादा, काहीतरी बडबडू नकोस. जाऊन दे, आपण सगळं परत मिळवू. जीव असेपर्यंत लढू, पण त्या बाई पुढे आता झुकायचं नाही.
भाई काय केलंस हे? योग्य तेच केलं. आपल्याला पैसे द्यायची काही गरज नाही. काही तासातच मी हिराला सोडून आणतो. कसा? सई, तो व्हिडिओ लाव. ठीक आहे. या व्हिडिओत बघा, प्लॅस्टिकची पिंप दिसत आहेत. बराचसा कचरा पण आहे प्लॅस्टिकचा. ती म्हणाल्याप्रमाणे आजूबाजूला घाण वास देखील येतोय. शिवाय बॅकग्राऊंडला रेल्वेचा आवाज देखील ऐकू येतोय. रेल्वेची अनाउन्समेंट देखील ऐकू येते. म्हणजे हे ठिकाण नक्कीच रेल्वे स्टेशन जवळ आहे. बरं, असं प्लॅस्टिकचं मेन मार्केट कुठे आहे ज्याच्याजवळ स्टेशन आहे? देवनार. म्हणजे हिरा देवनार मध्ये. अरे पण ही गाडी आहे ही तर भलत्याच ठिकाणी आहे. हो, या फोटोत एक गॅरेज आणि अर्धवट बोर्ड दिसतोय. पिंट्या, तुला ओळखता येते का बघ? हा मागचा बोर्ड अर्धा कट झालाय, नुसतं ESH दिसतंय बघ. कुठल्या नावाच्या शेवटी ESH येतं? अशी तर बरीच नाव आहे. सुरेश, रमेश, महेश, हितेश, सुदेश. सुदेश. सुदेश हे चेंबूर मधलं सुदेश गॅरेज आहे. इथे जुन्या गाड्यांचे पार्ट्स काढून भंगारमध्ये विकतात. मी 1-2दा स्पेअर पार्ट आणायला गेलो होतो तिकडे. पास प्लॅन सेट आहे. दादा, तू आणि सई सिंधूला फोन करा आणि तिला बोलण्यात गुंतून ठेवा. म्हणजे ती डेडीला भेटता कामा नये. आणि पिंट्या, तू त्या गॅरेज मधली गाडी पळव. बाकीचं मी आणि आदित्य बघतो. चला, कामाला लागा. हा